श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, जो व्यक्ती तुमचा आदर करत नाही अशा व्यक्तीसोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे जास्त चांगले. दूर राहणं लोकांना कधीच वेगळे करत नाही, पण त्याच्यातील न बोलणं मात्र दूर करू शकतो. एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता. आनंदही तसेच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढत जाणार. आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो. आदर हा आरशाप्रमाणे असतो. जितका तुम्ही अधिक दाखवाल तितका तुम्हाला तो अधिक परत मिळेल. समजून घेणे ही एक कला आहे आणि ही कला प्रत्येकाला जमतेच असं नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती. मेहनत केल्याशिवाय यशाला मोल नाही. तुमचं संकटावर तुम्हीच उपाय शोधा. इतराची मदतीची अपेक्षा करू नका. यश नक्कीच तुम्हाला मिळेल, कारण आपला भगवंत आपल्या पाठीशी आहे. सहमत असाल तर भगवंत माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. बाळा, तुमचे प्रेमळ जीवन आणि तुमच्या आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यातच भरभराटीला येईल. आता तुम्ही पूर्णपणे सकारात्मक होणार आहात. आजचा हा संदेश परमेश्वराने खास तुमच्यासाठी पाठवलेला आहे. जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेले खूप मौल्यवान गोष्ट गमवू शकता. हे जाणून घ्या. हीच ईश्वर चरणी तुम्ही प्रार्थना करा की भगवंता, तुम्ही कायम माझ्या पाठीशी सदैव राहा. बाळा, तुमची काळजी मला द्या. मी ते सर्व आता दूर करणार आहे. आपले हृदय दोषापासून मुक्त करा. तुमचे मन चिंतापासून मुक्त करा. साधेपणाने जगा आणि अधिक द्यायला शिका. कमी अपेक्षा ठेवा. जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे. जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचे असेल तर स्वामीच्या पाऊल खुणाचे अनुकरण करा. सहमत असाल तर स्वामी आई असे टाईप करा आणि आपल्या या चॅनलला लाईक करा. बाळा, मी तुम्हाला क्षमा करतो. मला तुम्ही तुमच्या चुका ओळखायला हवेत. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. बाळा, तुमचा देवावर विश्वास असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. बाळा, मी एक दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकतो. लवकर योग्य वेळ आल्यावर मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे. तुम्ही माझ्या संकेताचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीशी अधिक सुसंगीत राहा. जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी कशा चालवल्या जातात हे मला माहीत आहे. तुम्ही याच्याशी सहमत असाल तर लव यू गॉड कमेंट करा. स्वामीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. बाळा, जे चांगले आहे ते पहा आणि रात्रंदिवस चिंतन करा. सकारात्मक गोष्टी निवडा, कारण मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. बाळा, तू सारखे कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नकोस. चिंता करू नकोस. निराश होऊ नकोस. प्रयत्न करा. निश्चिंत राहा. जेव्हा तुमचे खरे प्रयत्न तुम्ही कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मीही तुम्हाला साथ देईल. तुमच्या इच्छा पूर्ण करेल. जे हवे ते सर्व काही द्यायला आम्ही तयार आहे. फक्त तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक राहा आणि माझ्यावरती विश्वास ठेवा. विश्वास असेल तर होय देवा असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका. तुम्ही निस्वार्थपणे काम करा. उच्च शक्तीद्वारे देवी मार्गदर्शन तुम्हाला केले जातील. देवदूत सतत तुमच्यावर लक्ष ठेवून असतात आणि तुमची सर्व स्वप्न सत्यात उतरतात. यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. बाळा, तुमची परिस्थिती बदलेल की नाही या विचारात तुम्ही अंथरुणावरून झोपेत असाल तर हे तुमचे चिन्ह आहे की तुम्ही फक्त आणि फक्त विचार करत आहात, पण प्रयत्न केल्याशिवाय तुमची परिस्थिती बदलू शकत नाही. नक्कीच परमेश्वर आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. फक्त तुम्ही प्रयत्न चालू करा. परमेश्वर सांगत आहे आपल्या स्वप्नाचं अनुसरण करा. तुम्ही फक्त प्रयत्न केल्यावर तुम्हाला पाहिजे ते तुम्ही बनवू शकता. विचार करा, स्वीकारा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कधीही हार मानू नका, कारण मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुमच्या पाठीशी आहे. सहमत असाल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने परिस्थितीमध्ये आपल्या गुरुवरचा विश्वास डगमगू द्यायचं नाही. लक्षात ठेवा, जो देव झाडावर झोपलेल्या पक्षाला खाली पडू देत नाही तो तुम्हाला
कधीच निराधार सोडणार नाही. रात्रीच्या अंधाराला घाबरू नकोस. पहाटेची वाट बघ. उद्याचा उगवणारा सूर्यप्रकाश तुझाच असेल. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जिथे स्वामीचा अधिष्ठान असतं तिथे कसलीच कमतरता नसते. कठीण प्रसंग असले तरी घाबरून जाऊ नका. विश्वासाने तुम्ही पुढे चला. हळूहळू मार्ग सापडायला सुरुवात होईल. आयुष्य हे कल्पनेपेक्षा फार वेगळं आहे. तिथे प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. त्यामुळे एकमेकाशी तुम्ही तुलना करत बसू नका. बाळा, मी सर्व आता तुझ्या इच्छा पूर्ण करणार आहे. मी तुला खूप चांगल्या गोष्टी देईन. पैसा, चांगले आरोग्य, तुम्ही शरीराने आणि मनाने चांगले सुरक्षित शांत असे काहीतरी लवकरच देणार आहे. देव तुम्हाला तुमच्या आयुष्यात येऊन चमत्कार करायचे आहे. तुमचे हृदय देवासमोर उघडा आणि त्याला तुमचे घर बदलू द्या. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागात चांगले बदल घडवून आणू. त्यामुळे देवाचे नाव सतत घेत राहा. तुम्ही तयार असाल तर कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बाळा, विश्वास ठेवा. राजाधिराज योगीराज आपल्या आयुष्यात सर्व काही चांगलंच करणार आहे. कारण स्वामीचे संदेश प्रत्येक गोष्टीसाठी चांगलेच आहेत. कोणतीही गोष्ट तुम्ही सोडून द्यायला शिका. त्या गोष्टीत परत उघडत बसू नका. कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही. रस्ता चुकला हे चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे चुकीचं. माणसाला जेव्हा गरज पडते तेव्हा तो का प्रत्येक गोष्टीला हार मानतो. पण तुम्ही हार मानू नका. भगवंतावरती विश्वास ठेवा. भगवंत आपल्या पाठीशी आहे. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. सॉरी स्वामी भक्तांनो, तुम्हाला संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.